महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सामाजिक न्याय विभाग आणि गोंदियातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी तसेच इतर वयोवृद्ध नागरिकांना वृद्धापकाळात कुठलाही त्रास जाणवू नये, तसेच इतर रुग्णांप्रमाणे त्यांना देखील समाजात वावरता यावे किंवा मुलांपासून किंवा कुटुंबियांना कडून त्यांच्या वृद्धापकाळात छळ होऊ नये म्हणून एक ज्येष्ठ नागरिक सेवा समिती बनवण्यात आली असून सेवानिवृत्त कर्मचारी ही संघटना चालवित असून वृद्ध लोकांना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी मदत करतात। तर मागील वर्षीपासून या समितीने ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळो या उद्देशाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गोंदियात वृद्ध नागरिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृद्ध कलाकारांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला, तर काही कलाकारांनी गाण्यांचे तसेच भजनांचे सादरीकरण केले। तर अलीकडच्या काळात भारतीय मुले नोकरीच्या शोधात परदेशात जाऊन वृद्ध आईवडिलांना सोडून नोकरी करीत प्रदेशात जाऊन आईवडिलांच्या वृद्धापकाळात काय त्रास जाणवतो याचा देखील एक अंकी नाटकाच्या माध्यमातून सादरीकरण करून दाखवण्यात आले। तर वृद्ध कलावंतांचा कार्यक्रम गेल्या 2 वर्षापासून गोंदिया साजरा करण्यात येत असून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल तसेच माजी आमदार राजेंद्र जैन यांनी या कार्यक्रमात हजेरी लावत ज्येष्ठ नागरिकांकडून भावी जीवनात मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले। तर या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात पुरुषांना प्रमाणे महिलांनी देखील मोठ्या संख्येत हजेरी लावत या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला। तर वयोवृद्ध कलाकारांच्या कलेचे सादरीकरण करून वृद्ध कलावंत भारावून गेले होते। काय सांगायला या ठिकाणी 100च्या वर देखील जे वयोवृद्ध होते वयाचे ते देखील आलेले होते, कसा हा कार्यक्रम होता? आम्ही नारायण प्रसाद जमयवार ज्येष्ठ नागरिक गोंदियाचा महासंघ अध्यक्ष आहे। आम्ही दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कलागुण दाखवण्याकरता आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये प्रामुख्यानं आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे 90 ते त्याच्यावर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना आम्ही इथे आणलं आणि त्यांच्या इथे सत्कार केला। ह्यावेळेस 7 लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे। याच्यामध्ये 106 वर्ष वयोगटाचे श्री गोपीचंदजी राणे हे दहेगाव येथील आले होते। त्यांना इथे आल्यामुळे खूप आनंद वाटला आणि ते त्यांची तिथे पूर्ण कार्यक्रम इथे ते पाहत बसले, कारण की शक्यतो त्यांना बाहेर जाऊन गावातले सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येत नाही, पण आज ते इथे 2 ते 3 तासपर्यंत बसून आहेत आणि कार्यक्रम पाहत आहेत। त्यामुळे त्यांना एक ह्या वयामध्ये एक समाधान मिळत आहे। मॅडम काय सांगाल ज्येष्ठ लोकांच्या ठिकाणी? आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस असतो। या दिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करून त्यांच्याकडून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, म्हणजे त्यांचंच मनोरंजन त्यांच्याच माध्यमातून करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो। माझं काम तर सध्या महिलांना एकत्रित करणं आहे। जितक्या जास्त महिला आम्ही एकत्रित करू शकू तितक्या जास्त त्यांचा विकास होईल, त्यांच्यावर संस्कार परंपराची जपणूक होईल आणि हे सगळं या माध्यमातून मला घडवून आणायचं आहे। त्यासाठी तुम्हाला आज जे तुम्ही बालपणामध्ये किंवा एक तरुण असताना जे कलागुण सादरीकरण करतो आणि आज या स्टेजमध्ये तुम्हाला कलागुणांचं सादरीकरण करायला मिळतं? हो, खूप आनंद होतो, कारण काहीतरी आपण करतोय, आपल्यात काहीतरी अजून एक गुण आहे, त्याचं प्रदर्शन कुठेतरी करायला मंच मिळतो आहे, याचा आनंद आहे। ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, काय सांगाल एकंदरीत? 1 ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे आणि त्यानिमित्तानं ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाच्या वतीने मागच्या वर्षीपासून हा 2रा वर्ष आहे। यावर्षीसुद्धा आम्ही हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या शहरातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी याला भरभरून पाठिंबा दिलेला आहे। या कार्यक्रमामध्ये भजन, फिल्मी गीत, लावणी, नृत्य आणि इतर जेवढे काही सांस्कृतिक प्रकार आहेत हे सर्व प्रकार या स्टेजवर झालेले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरदीप बडगे, गोंदिया।